हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही चाललोय बंद्रा. तर गाईज तुम्ही बघू शकता, ही अंकिता आणि मी दोघी चाललोय. हे बघू शकता तुम्ही किती अंधार आहे. हे बघा एवढं अंधार. इथे घर आहे एक, म्हणजे ते बंद्राच्या इथेच आहे. आणि गाईज आम्हाला म्हणजे चाललोय आणि आमची हिंमत वगैरे चाललोय. मेंढक पण ओढत आहेत. आवाज ऐकू शकता तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून. आणि गाईज हे बघा तुम्ही कसं आहे. हे बघा झाड इथे आहे म्हणजे काय चालतं हिंमत असेल तर चल. नाही गाईज तुम्ही बघू शकता अंकिता कशी घाबरते. आणि सो गाईज अंकिता या साईडला आली आहे. तिला भीती वाटते. म्हणजे आम्ही दोघी पण आलो होतो, आता तिथून फिरलो. मजा येते. तुम्ही आम्हाला मजा आली येऊन. आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता एवढ्या रात्री एकट्याने बंद्रावर यायचं. बंद्रावर आम्ही एवढ्या रात्री पहिल्यांदा आलो होतो बंद्रावर. तर गाईज रस्त्यात काय भेटलं की झालं. आता मितालीला पण बोलायला येते. अंकिता इथे चिखल आहे. चल आता गाईज आम्ही आलोय गावापर्यंत पोहोचू. तर आम्ही आलो. इथे लाईटीचे खांबे आहेत, ते बरं आहे. मध्ये 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 नाहीतर पूर्ण अंधारच होता. ट्रेंड काय लाव ना, बॉटली मधनं पाणी गोल गोल फिरवायचा. काय ना ट्रेंड. आता काय चाललं आता तर चाललीस गोकानाला चाललंस. मग ते घरी आला का जायला? तुझं घर कवा आहे? ही आमची भाषा नाही. हा तर गाईज ही आमची लँग्वेज अजिबात नाही आहे. आमची लँग्वेज तुम्हाला समजणार पण नाही. सो आम्ही आता बंद्रावर आलो होतो. आता आम्ही गावापर्यंत आलो. जर कोणी बघितलं असेल आम्हाला दोघींना जाताना, तर घरी जाऊन दोघींना बांबू आहेत दोघींना पण. आणि हा ब्लॉग टाकल्याच्या नंतर तर दोघींना पण मार भेटणार आहे. तरी पण आम्ही एवढं रिस्क घेऊन करतोय. तर गाईज तुम्ही हा ब्लॉग बघा आणि माझ्या ह्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर करा. काय मितालीला हातात रिएक्शन. सो आता आम्ही मितालीला आम्ही गेलेलो ते सांगू, मग तिचं रिॲक्शन बघू. सो गाईज आता आम्ही गावाला पोचलोय. गावामध्ये पूर्ण हे बघा बघू शकता. हे जे समोर दिसतंय ते माझ्या मामाचं घर आहे. हे वालं बघा रात्री कसं दिसतंय. आणि आता आम्ही आलोय गावात. सो तुम्ही बघत राहा. आम्ही मामाच्या घरी पोचल्यावर तुम्हाला दाखवूच. बघू शकता तुम्ही इथे आमच्या मामाच्या इथली तुळस आहे. हे बघा जुनी आहे जरा, छान आहे. आणि हे माझ्या मामाचं घर आहे. हे अंकिताचं घर आहे. कसे कपडे वगैरे सुकट घातलेत. आज गणपती विसर्जन झालं ना, सो त्याच्यामुळे. आणि गाईज आता आम्ही आलोय मामाच्या घरी. तर इथे तुम्ही बघू शकता काय चाललंय. आणि गाईज ही बघा, ही माझी मोठी मामी आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता. आणि आता इथे आलो. मी मितालीला शोधत होती, तर मिताली मला या रूम मध्ये मिळाली आहे. मिताली आम्ही ना आता अंकिता आणि मी बंद्रावर जाऊन आलो. नेऊ आम्ही बंद्रावर जाऊन आलो. मी भिजून आलो. पारस आम्ही बंद्रावर जाऊन आलो. नाच. मिताली आता झोपली आहे. तर या भव्याला मामा बोलवत होते, तर तो बोलला की नाही मी मम्मी सोबत येतो. आणि गाईज तर तुम्ही या ब्लॉगला
लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका, कारण इथे क्लिक केलं नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार नाही. सो गाईज, बाय बाय.